नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात एका विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकवस्तीत आढळणाऱ्या सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडणाऱ्या येवल्यातील सर्पमित्रांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. हा प्रेरणादायी उपक्रम शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे व युवा नेते अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमात सर्पमित्रांचा नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी आणि येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी सर्पमित्र दीपक सोनवणे, सोनू बाविस्कर, अतुल कोतवाल, गोविंद शिंदे, संजय लावरे, किशोर आहिरे, मयूर सोनवणे, रोहित सासे, अमोल गडाख, दिनेश गोराडे या सर्व सर्पमित्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून देण्यात आली. तसेच सापांविषयी समाजात पसरलेल्या विविध अंधश्रद्धा दूर करण्यासाठी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या आदेशानुसार या कार्यक्रमास वनपाल तुषार देसाई, राजापूर आणि वनरक्षक गोपाल राठोड उपस्थित होते. आभार प्रदर्शन करताना वनरक्षक गोपाल राठोड यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण आवाहन केले की घरात किंवा शेतात साप आढळल्यास त्याला मारू नये, तर तात्काळ सर्पमित्रांशी किंवा वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या सोहळ्याला युवा नेते अमोल शिंदे, विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पहिलवान, खजिनदार तेजस गायकवाड, प्राचार्य सोनवणे सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरसेवक एजाज शेख, अक्षय राजपूत, अरबाज शेख, बाल्या मामा, डॉक्टर भूषण शिणकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. एक आपल्या मुक्तानंद शाळेच्या प्रिन्सिपल सरांना एक माझी विनंती आहे की एक आमचा इथून 7-8 किलोमीटरवर आपलं मंदापूर संवर्धन राखीव क्षेत्र आहे, तिथं अवश्य आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना भेट द्या. एक सहल आयोजित करा जिथं आपल्या जे अन्नसाखळी आहे, जे फूड चेन आहे बद्दल पूर्ण आपली एकदम डिटेलमध्ये माहिती आहे. आणि एक महाराष्ट्रामधली सर्वातली एकमेव नर्सरी आहे ही ग्रास नर्सरी. आपण गवत फक्त आपल्याला गवताचे एक गवत म्हणून नाव माहिती आहे, पण आपल्या इथे 10 ते 15 प्रकारचे आपण वेगवेगळे पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक आपण तिथं गवत तयार करतो. एक फूड चेन काय आहे ते आपल्याला मंदापूर संवर्धन राखीवमध्ये गेल्यानंतरच कळेल. आज नागपंचमीच्या उत्सवानिमित्त गणेश भाऊ शिंदे आणि अमोल भाऊ शिंदे आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच येवला शहराचे PI, वन खात्याचे वन अधिकारी या सर्वांनी मिळून आज सर्पमित्रांचा सन्मान केला. तसेच सर्पमित्रांना प्रमाणपत्र दिले आणि माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदाच येवला तालुक्यात असा कार्यक्रम घडवला आणि मी अमोल शिंदे, गणेश भाऊ शिंदे यांचे आभार मानतो. येवला ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होत आहे. तसं येवल्यात सगळेच सण जोरात साजरे होतात, अतिशय उत्साहाने साजरे होतात. आज या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज नागदेवतेची सर्वत्र पूजा केली जाते. त्या नागदेवताचं कुठंतरी सर्पाचं कुठंतरी रक्षण व्हावं, त्यांनासुद्धा एक जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि तसेच त्या सर्पांना पकडून कुठेही त्यांना इजा न होता त्यांची रक्षा करणारे आपले सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे, अशी एक कल्पना आपले शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे यांना सुचली आणि एक आपण कार्यक्रम घ्यावा असं एक सर्व आमचे येवल्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असो, तसेच या येवले शहराचेच नव्हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आपले भुजबळ साहेब आत्ताच नवीनच आपल्याला यसगाव ते येवला पाणी पुरवठा योजनेचं अतिशय प्रयत्नपूर्वक ती योजना येवलेवासियांसाठी आणणारे आपले समीर भाऊ भुजबळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. सर्पमित्रांचा सत्कार यासाठी की कुठेतरी समाजात आपण मानवजात ही मनुष्यजात आपण जगत असताना आनंदाने गुण्यागोविंदाने राहत असताना आपण सर्व प्राणीमात्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे.
आणि ती सेवा करीत असताना अंधश्रद्धा बी दूर झाली पाहिजे. त्या सर्पांना संरक्षण भेटलं पाहिजे, सर्वच प्राणी मात्रांना संरक्षण भेटलं पाहिजे. ते काम करत असताना हे सर्पमित्र आपल्या जीवावर उद्धार होऊन जीवाचे पर्वा न करता त्या सर्पांना पकडून आणि त्यांच्या जागेत जंगलात त्यांना सोडून देतात. त्या आज नागपंचमीच्या धर्तीवर त्या सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, PI साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी व सर्वांनी पुढाकार घेऊन आज आपल्या येवल्या शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार केला आणि त्यांच्या ऋणातून थोडं तरी आपल्याला मुक्त वाटा यावं आणि त्यांना कुठंतरी उत्साह यावा असं कार्य करताना त्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो अतिशय यशस्वी झाला. आणि मुक्तानंद शाळेचे प्रिन्सिपाल प्राचार्य यांनी या कार्यक्रमाला आम्हाला मदत केली आणि शाळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. मुक्तानंद शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि वन विभागाच्या वतीने एक सूचना देतो सर्वांना की हे साप मारू नये. जर साप निघाला कुठं शेतामध्ये, घरामध्ये, कुठं बाहेर रस्त्यावर तर सर्पमित्रांना फोन करावा किंवा वन विभागांना 1926 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, जेणेकरून सापांचा रेस्क्यू केला जाईल आणि सुरक्षित ठिकाणी सोडलं जाईल. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.